नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलवरील स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, आजच्या या व्हिडिओची सुरुवात मी 11 जानेवारीच्या दैनिक सकाळच्या पहिल्याच पानावर आलेली एक बातमी वाचून दाखवून आपल्याला अवगत करणार आहे. या बातमीचं शीर्षक आहे, सक्षम लोक आरक्षणात नकोत, सर्वोच्च न्यायालयाचे मत, निर्णय कार्यपालिकेकडे. नवी दिल्ली, तारीख 10. मागील 75 वर्षाची वाटचाल लक्षात घेता आरक्षणाचा लाभ प्राप्त केलेल्या व जे सध्या इतर घटकांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहेत अशा लोकांना आरक्षण व्यवस्थेतून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. मात्र याबाबतचा निर्णय कार्यपालिका आणि न्यायपालिकेला घ्यावा लागेल, अशी टिप्पणी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती अगस्टिन मसीह यांच्या खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीवेळी केली. गतवर्षी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेला एका निकालाचा संदर्भ यावेळी खंडपीठाने दिला. अनुसूचित जातींना प्राप्त असलेल्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा संवैधानिक अधिकार राज्यांना असल्याचे गतवर्षी घटनापीठाने स्पष्ट केले होते. अनुसूचित जातींमध्ये एक मोठा वर्ग असा आहे की ज्याला अद्याप पुरेशी संधी मिळालेली नाही. अशा वर्गाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी त्यांना आरक्षणाचे लाभ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे खंडपीठाने यावेळी सांगितले होते. इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींच्या आरक्षणात ज्याप्रमाणे क्रीमी लेअरची तरतूद आहे तशी तरतूद अनुसूचित जातींच्या आरक्षणात करण्यास हरकत नसल्याचे एक प्रकारे घटनापीठाने नमूद केले होते. या निकालाचे समर्थन तसेच विरोध करीत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. घटनापीठाने दिलेल्या निकालाला 6 महिने उलटून गेले असले तरी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील क्रीमी लेअरची ओळख निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संदर्भात धोरण बनवण्याचे निर्देश दिले जावेत, असे सांगत दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती गवई यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने सुनावणीच्या वेळी केले. यावर अनुसूचित जमाती घटकातील सक्षम लोकांना आरक्षण व्यवस्थेतून बाहेर काढण्याची गरज आहे, मात्र त्याचा निर्णय कार्यपालिका आणि न्यायपालिकेला घ्यावा लागणार असल्याची टिप्पणी खंडपीठाने केली. प्रेक्षक हो, ही बातमी या देशातल्या करोडो सुबुद्ध नागरिकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला जी 26 जानेवारी 1950ला घटना मिळाली, त्या घटनेच्या 13, 14 आणि 15 कलमान्वये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये जे लोक येतात त्यांना शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे राजकीय आरक्षण देखील देण्यात आलं होतं. म्हणजे त्या जमातीचे नागरिक लोकसभेत किंवा विधानसभेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून यावे यासाठी राखीव मतदारसंघ असावेत, अशी तरतूद होती. ही कलमं घटनेत टाकण्यामागे हे जे देशात करोडो लोक अनुसूचित जाती जमातींचे आहेत, जे सर्वच दृष्ट्या मागास आहेत, विशेषतः त्यांना शैक्षणिक संधी मिळालेल्या नाहीत, सामाजिक दृष्ट्या ते मागास आहेत,
त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते विपन्नावस्थेत आहेत, अशांना मुख्य प्रवाहात आणणे हा त्याचा मूळ हेतू होता. आता 1950 साली ही घटना लागू झाली, त्यानंतर ही कलमं अस्तित्वात आली आणि त्यानंतर या देशातल्या काही लोकांनी या तरतुदींचा फायदा निश्चित घेतला. पण जसं या घटनापीठाने म्हटलं आहे, माफ करा, या खंडपीठाने म्हटलं आहे की अजून अनेक लोक असे आहेत की जे अद्यापही मागास आहेत आणि काही लोक असे आहेत की जे या सवलतींचा फायदा घेऊन पुढे आलेले आहेत. त्यांना आता या सगळ्या सवलतीतून वगळण्यात यावं, त्यांना यातून बाहेर काढण्यात यावं. त्यांना आता सवलतींची गरज नाही आणि ज्यांना खरोखरी सवलती मिळालेल्या नाहीत त्यांना या सवलतींचा लाभ मिळावा, असं मत या खंडपीठाने व्यक्त केलेलं आहे. आता 1950 नंतर या सवलती लागू झाल्यात. त्यावेळी फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोघांनाच, दोनच याद्यांमधल्या जाती जमातींना या सवलती होत्या. त्याशिवाय घटनाकारांनी OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, इतर मागासवर्गीय जाती, त्यांचाही एक वेगळा संवर्ग तयार केला होता. त्यांना या सवलती नव्हत्या. या सवलती मिळाव्या म्हणून OBC समाज तेव्हाही संघर्ष करत होता, नंतरही संघर्ष करत होता. देशात काँग्रेसची सत्ता 1977 मध्ये गेली. त्यावेळी जे मोरारजी देसाई सरकार आलं, त्यांनी या विषयावर विचार करायला मंडल आयोग नामक एक आयोग गठीत केला होता. या आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि त्याच दरम्यान जनता पक्षाचं सरकार कोसळलं. मग लोकदलाचं सरकार आलं, तेही जेमतेम 20 दिवस टिकलं. त्यानंतर देशात मध्यावधी निवडणुकाच लागू झाल्या. या निवडणुका जानेवारी 1980 मध्ये झाल्या आणि काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी झाली. काँग्रेसला अर्थातच OBCंना सवलती देण्यात रस नव्हता, म्हणून त्यांनी तो प्रस्ताव पेंडिंग ठेवला. मंडल आयोग त्यांनी बासनात बांधून ठेवून दिला. यानंतर 1989च्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा जनता दलाचं म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं आणि विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारने तो बासनात बांधलेला मंडल आयोग बाहेर काढला, तो अहवाल, आणि त्यांनी सर्व मागासवर्गीयांना या सगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक सवलती लागू केल्या. या सवलती लागू केल्यावर बाकी इतर जाती जमातींकडून प्रचंड विरोध झाला. आपल्याला जर आठवत असेल तर त्यावेळी दिल्लीत काही इतर जाती जमातींच्या विद्यार्थ्यांनी, तरुणांनी महाविद्यालयांमध्ये स्वतःला जाळून घेतलं होतं, आत्मदहन केलं होतं. इतका प्रचंड विरोध होता. तरीही सरकारने ते पुढे रेटलं. त्यानंतर देशात रामजन्मभूमीचा वाद सुरू झाला, त्यामुळे मंडल आयोगाचा वाद थोडा शमला. पण त्यानंतर जर आपण एक बघितलं तर देशात एक ब्राह्मण आणि वैश्य समाज सोडला तर बाकी इतर समाजांनी आम्हालाही आरक्षण हवं
असा आग्रह धरला. त्यात महाराष्ट्रातला मराठा समाज होता, धनगर समाज होता, गोवारी समाजाचा तर 1994मध्ये त्यांचं जे काही 114 गोवारी मोर्चात चिरडून मेले होते तोही इतिहास सगळ्यांना लक्षात आहे. गुजरातमध्ये गुजर समाज होता, तिकडे राजस्थानात पाटीदार समाज होता, हरियाणात जाट होते, इतरही राज्यात असे वेगवेगळे लोक होते. पण या सगळ्यांना काही विशिष्ट टक्के आरक्षण द्यायचं शिक्षण क्षेत्रात आणि नोकऱ्यांमध्ये, आणि मग एकदा नोकरीला लागल्यावर पदोन्नतीमध्ये या सगळ्याच्यात आरक्षण द्यायचं. तर एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा घालून दिली होती की ही आरक्षणाची मर्यादा कोणत्याही राज्यात 50% वर जाता कामा नये. आणि या जमातींना आरक्षण दिलं असतं, मराठ्यांना, धनगरांना किंवा, तर महाराष्ट्रात काय, गुजरातेत काय, राजस्थानात काय, ते 50% वर जाणार होतं. त्यामुळे सरकारची तिथे अडचण होत होती. परिणामी गेली अनेक वर्ष या सगळ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा तसाच प्रलंबित राहिला आहे. या जाती जमाती आंदोलनं करत असतात, सरकारला वेठीला धरत असतात, पण काहीही होत नाही. आता महाराष्ट्रातच आपण बघतो आहे की मराठा समाज कित्येक वर्षापासून आंदोलन करतो आहे. म्हणजे मला आठवतं काहीतरी 1988-89 पासून मराठा समाजाचं हे आंदोलन कमी जास्त प्रमाणात सुरू आहे. पण त्यांना मिळालं का आरक्षण? नाही. सरकारं बदलली, अहवाल झाले, दरवेळी सरकार काहीतरी प्रस्ताव करून आरक्षण देते आणि सर्वोच्च न्यायालयात ते फेटाळलं जाते. अगदी शेवटलं देवेंद्र फडणवीसनी 2019मध्ये जाता जाता जे आरक्षण दिलं होतं तेही उद्धव ठाकरे सरकारनी च्या काळात ते फेटाळल्या गेलं सर्वोच्च न्यायालयात. तर असं प्रत्येक वेळी होतं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती अगस्टिन मसीह यांचं जे मत आहे ते कुठेतरी विचारात घेतलं जाण्याची गरज आहे. आज असं यावर काही विचार करायचा असेल तर वेगवेगळे प्रस्ताव पुढे येत आहेत. आजच एकाने बोलता बोलता मला असं सुचवणारी ही एक अभ्यासक आणि विचारवंत आहेत. त्यांनी मला असं सुचवलं की काँग्रेस जसं म्हणते आहे तशी जातीनिहाय जनगणना करावी आणि प्रत्येक जातीची जी काही लोकसंख्या असेल, टोटल लोकसंख्येच्या प्रमाणात ती जितकी काही असेल तितके टक्के आरक्षण त्यांना द्यावं. एक या खंडपीठानेच म्हटलं आहे की हे आरक्षण देताना जसं ओबीसींना क्रिमी लेअर आहे तसं यांनाही क्रिमी लेअरची अट लावावी. मला आठवते साधारणतः 2001 किंवा 2002मध्ये त्यावेळचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे पुढे योजना आयोगाचे उपाध्यक्षही होते, त्यानंतर ते राज्यसभा सदस्यही होते काँग्रेसतर्फे. त्यावेळी त्यांनी 2001 किंवा 2002मध्ये नागपुरातच पत्रकारांशी बोलताना एक असं विधान केलं होतं की ज्यांना या सवलतीचा लाभ मिळाला आहे आणि ते मुख्य प्रवाहात आले आहे त्यांच्या पुढल्या पिढीने हे लाभ स्वतःहून नाकारायला हवेत. ही अतिशय चांगली सूचना आहे. पण नंतर मधल्या काळात मुणगेकरांनीच त्यांची भाषा बदललेलीही कानावर आली. आता अशा प्रकारे सवलती नाकारणारे नाहीत का? येस, निश्चित आहेत. मला आठवते एक जुने हिंदुत्ववादी नेते होते नानासाहेब गवई.
त्यांनी या सर्व सवलती तात्विकदृष्ट्या नाकारल्या होत्या. त्यांची मुलं, एक PG गवई आणि एक MG गवई, हे दोघंही, PG गवई हे IAS होते, ते पुढे नायब राज्यपाल वगैरेही झाले होते, आणि MG गवई हे IPS होते. यांनी या सगळ्या सवलती नाकारल्या होत्या. त्यांच्या मुलांनीही या सगळ्या सवलती नाकारलेल्या आहेत. पण अशी कुटुंब, असा विचार करणारे देशप्रेमी नागरिक किती आणि कुठे सापडतील? सगळ्यांना तहहयात या सगळ्या सवलतींचा लाभ घ्यायचा असतो. आता या सवलती लागू होऊन आता 70 वर्ष झालेली आहेत, जास्तच 74 वर्ष, म्हणजे जवळजवळ 3 पिढ्यांनी याचा लाभ घेतला आहे. अर्थात सर्व परिवार, सर्वच कुटुंब हे मुख्य प्रवाहात आले का? तर नाही. आणि त्याच वेळी इतर समाजातले, म्हणजे जे उच्चवर्णीय समजले जात होते, मग ते मराठा असोत, तिकडे गुजर असोत, क्षत्रिय असोत, जैन असोत, हे सगळेही अजून मागासच, म्हणजे हे सगळे म्हणण्यापेक्षा यातली काही कुटुंब ही मागासच आहेत. त्यामुळे सुरुवातीला सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा एक आग्रह होता, किंवा इव्हन आधीचा जो जनसंघ होता त्यांचाही एक आग्रह होता की आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावं. ही सुद्धा एक चांगली सूचना आहे. आर्थिक निकषांवर तुम्ही आरक्षण द्या, त्याचबरोबर तुम्ही सामाजिक निकषही ठरवा ना, की या कुटुंबातले आई वडील ते किती शिकलेले आहेत, इतर काकू, मामा, मामी हे सगळे किती शिकलेले आहेत, आणि मग त्या कुटुंबातल्या नव्याने पुढे येणाऱ्या मुलांना शैक्षणिक सवलतींची किती गरज आहे, हे केस टू केसही ठरवता येईल, किंवा त्यासाठी काही निकषही लावता येतील. अर्थात हे करण्यासाठी सरकारची आणि समाजाची इच्छाशक्ती असली पाहिजे. आज जर असे निकष लावले गेले आणि आर्थिक निकषांवर, किंवा मग सरसकट एक क्रीमी लेअरच लावा, किंवा इतके 5 लाख 7 लाख किंवा आयकराच्या स्लॅबमध्ये जे येत नाहीत अशा कुटुंबातल्या मुलांना आरक्षण देण्यात येईल. आणि एकदा शैक्षणिकदृष्ट्या तो मुलगा सक्षम झाला की त्याला पहिल्या नोकरीत आरक्षण द्या, नंतर पुढे प्रत्येक पदोन्नतीत त्याला आरक्षण दिलंच पाहिजे असंही काही आवश्यक नाही. त्याचं शिक्षण होणं गरजेचं आहे आणि त्याला नोकरी मिळणं गरजेचं आहे. मग नंतर त्यांनी स्वतःच्या कॅलिबरवर, स्वतःच्या क्षमतेवर पदोन्नती मिळवावी ना, त्याला कोणाचीच काही हरकत असायचं कारण नाही. आज होतंय असं की यामुळे कदाचित गेल्या 70 वर्षात या देशातला जातीयवाद संपलाही असता, पण यामुळे, या आरक्षणामुळे तो जातीयवाद वाढतो आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. मला आठवतं, मी महाविद्यालयात शिकत असताना एका वृत्तपत्राने एक युवक असंतोष या विषयावर बोलावलेल्या चर्चेत मी सहभागी झालो होतो. तेव्हा बोलताना काही आमच्या मित्रांनी असं मत मांडलं होतं की जातीयवाद केव्हा येतो, तेव्हा माझ्याचबरोबर माझ्याच बाजूच्या बाकावर बसणारा मुलगा जो मागास वर्गाचा आहे म्हणून त्याला सवलत मिळते, त्याला शिष्यवृत्ती मिळते, आणि त्या शिष्यवृत्तीच्या पैशातून तो नवीन शर्ट घालून जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा कुठेतरी आमच्या मनात तो जातीयवाद येतो. बरोबर आहे. आज
जेव्हा आम्ही सक्षम असून लायक असूनही आम्ही कुठेतरी शैक्षणिक प्रवेशात किंवा नोकरीत नाकारले जातो, तेव्हा मग आम्हाला कुठेतरी खटकतं. म्हणूनच या सर्व बाबींचा साधक बाधक विचार करून आरक्षणाचं नवं धोरण या देशाने ठरवलं पाहिजे. आता त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल असं म्हणतात. माझं म्हणणं आहे घटना दुरुस्ती जरूर करावी. या देशात काँग्रेसच्याच काळात 100च्या वर घटना दुरुस्ती केल्या गेलेली आहे. आता काँग्रेस ओरड करते आहे की संविधान बदलायला निघाले आहेत, संविधान बदलायला निघाले आहेत. पण तुम्हीच तर 111 वेळा संविधान बदललं आहे. मग आता तुम्ही आक्षेप का घेता? आणि या मुद्द्यावर तुम्ही कुठेतरी सगळ्यांनी सहमती करून एक नवं धोरण बनवलं पाहिजे. देशातल्या सर्व सुबुद्ध विचारवंतांना त्यात सहभागी करून त्यांचीही मतं घेतली पाहिजेत. आणि इथे जी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती जस्टिन मसीह यांनी जे मत मांडलं आहे त्याच्यावर कुठेतरी या देशात विचार झाला पाहिजे. ती आजची गरज आहे. आजच या दृष्टीने पावलं उचलायला हवी. उद्या कदाचित उशीर झालेला असेल आणि जास्त उशीर झाला तर या देशात भविष्यात जातीय विद्वेष भडकायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्वांनीच वेळीच विचार करून याच्यावर पावलं उचलायला हवीत, इतकंच मला सुचवावेसं वाटते. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा. इतरांनाही हा व्हिडिओ बघायला सांगा. त्यांनाही आवडला असेल तर त्यांनाही लाईक करायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास धन्यवाद. केलं नसेल तर जरूर करा आणि इतरांनाही करायला सांगा. आणि हो, जाता जाता मकर संक्रांत 2च दिवसावर आलेली आहे. त्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि गोड बोलूनच ही सामाजिक समस्या आपल्याला सोडवायची आहे हे आपण लक्षात ठेवूया. नमस्कार.